तर ती जयंती आपण आंबेडकर भवनमध्ये चैत्यभूमीमध्ये होणार संध्याकाळी, परंतु सकाळच्या प्रहरामध्ये पूर्ण देशभर समरनाथांची जयंती आता आपल्याला बुद्धलेल्यावर साजरी करायची आहे. आपली जी काय विरासत आहे ती विरासत टिकवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावं आणि या चला हा चला गाडी थांबवती करतात. पुढं चला या चला या चला चला हा भारत देशाचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आज ही देणी आपण बघत आहोत असे भारताचे छत्रपती सम्राट अशोक या तीनही महापुरुषांना श्रीवार अभिवादन. या संस्थेच्या माध्यमातून हे दिसवण्याचं आणि हा आपला वारसा जपण्याचं काम आपण करत आहोत. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था, या संस्थेचे सन्माननीय आदरणीय डोंगरेजी मुंबई प्रदेश आर्यमॉली शाखेचे अध्यक्ष प्रभाकरमध्ये त्यांनी एक म्हणून एक वेळ आली त्यांचे सर्व पदाधिकारी भगवान बुद्धांचा उपाध्यक्ष सचिव पर्यटन सचिव आणि केंद्रीय सदस्य आदरणीय सुनील मनसोडेजी हे भेटीमध्ये जोडलेले आहेत. अशोक जाधव साहेब
आणि आजच्या या दिनाचं औचित्य साधून आपले वरिष्ठ पदाधिकारी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी या लेणीचा जो काही इतिहास आहे हा आपल्यासमोर विशाल कांबळे आहे या लेणीसाठी जगत आहे. अगदीच मुद्द्यावरती येऊन सांगायचं झालं तर साधारण 14 ते 5व्या शतकामध्ये या लेणीची निर्मिती झाली. इथूनच जर आपण बघितलं तर थोड्या अंतरावरती अगदी 5-6 किलोमीटरवरती आपली कान्हेरी केव्ह आहे. ती एकेकाळी युनिव्हर्सिटी होती आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये बौद्ध भिक्षूंची राहण्याची संख्या आहे ती एवढी वाढली होती की तिथे भक्तांची राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून या 14 ते 5व्या शतकामध्ये या लेणीची निर्मिती ही लेणी तोडण्यात आली. ही लेणी तोडल्यानंतर ही सुरुवातीला जी लेणी तोडली ती आपल्या बौद्ध भिक्षूंनी तोडली. त्याच्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे कसे जसे येत गेले त्याच्यानंतर या लेणीवरती जो काही इतिहास आहे तो थोडाफार बदलण्यात आला. तो कालांतराने जशी सत्ता बदलते तशी लोक बदलतात त्या पद्धतीने इतिहास जो आहे तो बदलला जातो. पण लेणी तोडण्याचं पुरातत्व विभागाकडे जर या लेणीची नोंद असेल तर ती नोंद म्हणजे ही बौद्ध लेणी म्हणून आहे आणि या बौद्ध लेणीच्या इतिहासाचं जतन करणं हा इतिहास सांभाळणं ही आपली बौद्धांची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं की घरवाला घर नाही हमें किसी का डर नाही. त्यामुळे हे पसरलेलं आहे. ज्यावेळेस आपण इथे जागरूकतेने तिथे ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस त्या जागेवरती लक्ष देऊ तर कदाचित मी तुम्हाला सांगतो 100% ग्वाही देऊन सांगतो अगदी संविधानाची शपथ घेऊन सांगतो की ही त्यांची ऐकवरती बोलतोय शेवटची महाराष्ट्र असलं. कारण आपण जे करतोय ते कायद्याने करतोय आणि ते जे नाही करतोय ते बेकायदेशीर करतोय. पुरातत्व विभागाने त्यांना परमिशन दिलेली नाही. पोलिसांत कोर्ट चर्चा झाली, पोलीस एफआयआर देऊन घ्यायला तयार नाही. या सगळ्या अनाधिकृत गोष्टी ज्या आहेत त्या चालल्या आहेत त्या थांबवायचं असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे कायद्याने उत्तरं यांना द्यावी लागतात. एवढंच बोलून मी सांगतो सर्वांचं सहकार्य असू द्या आणि या विषयाला महाराष्ट्रामध्ये एकमेव संघटना आहे तर कोणती मोठी असेल त्याची म्हणजे भारतीय बौद्ध महासभा. छोट्या मोठ्या संघटनांचं हे काम नाही. छोट्या मोठ्या संघटना संलग्न होऊन भारतीय बौद्ध महासभेला मजबूत करणं महत्वाचं आहे. सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. तर सर्वांचं सहकार्य असेल तर हे शक्य आहे. धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय. परंतु आम्हाला एक बळ झालेला आहे आणि ही लढाई आम्ही जिंकू म्हणजे आम्हाला एक विश्वास संपादन झालेला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशाल कांबळे ज्या पद्धतीने या लेणीवर कार्य करत आहे ज्या पद्धतीने या लेणी संदर्भात त्यांनी मुलाखत केली आहे त्यांच्याकडे पुरातत्व विभागाचे जे काही पुरावे त्यांच्याकडे आहे त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण ही लढाई लढवू आणि ते जिंकू सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब काय लिहिलेलं आहे आम्ही मार्गाने लढाई लढणार आहोत आणि जिंकणार आहोत. आज विशाल कांबळे साहेब म्हणाले की पुढच्या वर्षी या ठिकाणी महाशिवरात्री दिसणार नाही. कान्हेरी लेणी संदर्भात सांगतो अनेकांनी सहभाग घेतला परंतु बौद्ध लेणी संवर्धन समितीच्या माध्यमातून त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि ती लढाई लढलो आम्ही आणि ती लढाई योग्य पद्धतीने अगदी व्यवस्थित नम्रपणे लोकांना कन्व्हिन्स करून आम्ही जिंकलो. आज या ठिकाणी ज्या ठिकाणी एक ट्रक भरून नारळ देत होते आज एक नारळ सुद्धा सापडत नाही. मी दरवर्षी तिकडे उभा असतो. मी दरवर्षी कान्हेरी लेणीला उभा असतो परंतु ती लेणी आता मुक्त झालेली आहे. त्यामुळे आज मी पहिल्यांदा इथे उभा आहे कारण हे आता आपण कर्तव्य आपण सर्वांनी बोलतो. एक मला खूप आनंदाची गोष्ट वाटते जी बुद्धी सोसायटी पिढ्याची ताकद जर आपल्याला मिळालेली आहे तर आपण ही लढाई लढू आणि जिंकू लढत बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बाजूला जे सगळ्या परिपूर्ण केलेलं आहे आपण कायदेशीर कारवाई डॉक्टर यांनी कायदा लढत आहे तो आपण लढून घेऊ किंवा आपण घेण्यासाठी स्थानिक लोक कारवाई या सर्वांनी
महिन्याच्या शेवटच्या रविवारी इथं भूगोल वगैरे असतील त्यावेळेला भूगोल सहभागी होईल. आपण मोबाईलवर काढलेला आहे परंतु लोकसभेच्या देशपातळीवर आपण भूगोलवर नाही. हा इतिहास आहे, ही आपली वास्तू आहे. ही वास्तू थोडंसं अभिमानी चालायचं आहे. बाहेरचं करणार नाही, बाहेरचं पण अतिक्रमण करणार आहे. त्यांनी ते चालू केलेलं आहे. ते आपण हटवलं असेल तर आपण महिन्याच्या शेवटच्या रविवारी या निवडणूक द्यायचं आहे. एवढे बोलतो. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. भारतीय पौर्णिमा सभेच्या वतीनं लेडी समुदायाच्या वतीनं किंवा आमचे 2-4च्या वतीनं आज या देवीमध्ये उद्योगदेवीमध्ये उद्योगवंदनेचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी खास करून मुंबईचे अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सहकारी अध्यक्ष संविधानाचे सर्व सहकारी आणि आपण सगळे जमलेले बौद्ध उपासक उपासका जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब कानेरी गृहामध्ये कानेरी पिढीमध्ये 2 वर्षापूर्वीचा विषय असेल. आणि त्याला आपण जाहीर केलं होतं की माघ अमावस्या जी आहे ती माघ अमावस्याच्या दिवशी प्रत्येक देशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय बहुमत संस्थांसाठी विकासाच्या विचाराचे आंबेडकर विचाराच्या स्वागतासाठी आणि सगळे या दिग्गजमध्ये आपल्याला वंदना घ्यायला पाहिजे, कार्यक्रम घ्यायला पाहिजे, पत्रकारांमध्ये जे काही कार्यक्रम करायचा आहे तो या दिवशी करायला मोठ्या पद्धतीने. आणि दुसरं किंवा प्रत्येक अमावस्या प्रत्येक पौर्णिमा या दिवशी सुद्धा आपण बौद्ध लेण्यामध्ये आपल्या वंदना आणि जाऊन भेट द्यायला पाहिजे, आपण परिणाम करायला पाहिजे. ही भूमिका 3 वर्षापूर्वी जाहीर केली. पण माझ्या 2 वर्षामध्ये मला याकडे येता आला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे नियमितपणे या अमावस्येच्या दिवशी काय अमावस्या हा विषय आहे. जे मंडळी अमावस्येचा काही संबंध नाही, ज्या मंडळीचा अमावस्या म्हणजे काळा दिवस आहे, अशा दिवशी जे समर्थ अशोकांच्या काळापासून ज्या लेण्या निर्माण झालेल्या आहेत त्या लेण्यामध्ये यांचं काय काम आहे. जे बौद्ध लेण्या आहेत, जे समानता बौद्ध हा समानतेचा आहे, त्यांच्याकडे संपूर्ण विषमता आहे, महिलांना कोणताच अधिकार नाही, म्हणून तुम्ही बघितलं तर पूर्ण विषमता आहे. ही जी प्रक्रिया असताना मग तुम्ही इकडे का काय म्हणता आमच्या धर्मामध्ये काय विषय आहे. तर हे अतिक्रमणामध्ये पण का व्हायला लागले अतिक्रमण. आपण कुठेतरी कमी पडतो. आमच्या अस्मितेच्या ठिकाणं, आमच्या बुद्धाच्या ठिकाणं त्याची विटंबना करणं हे योग्य नाही. कारण का हा कायदा आहे केंद्र सरकारचा आणि एक डिपार्टमेंट आहे. कुठला डिपार्टमेंट आहे. पुरातत्व विभाग सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. त्यांच्या ताब्याच्या पुतळे आहेत. इतर कुठल्याही प्रकारची अतिक्रमण होऊ नये याची काळजी त्याला घेणं आहे. आणि असं असताना तिथे सुद्धा खूप पुतळ्यामध्ये अतिक्रमण आहे. त्या अतिक्रमण कधीची आहेत. आता अलीकडची आहेत. ही अतिक्रमण कशी काय झाली. विशाल कांबळे आणि आमचे काही मंडळी याच्यावर काही कारवाई करायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब याच्यावर ईडी सुद्धा भारतीय म्हणून बसलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला हे काम करायचं चाललंय, कारवाई करायची चालू आहे. माझा आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला
कोणता कोणता पुस्तकाचा ओढ आहे तो इथे गेला मुलांच्या विचारात घ्या ओढ वेगळा आम्ही म्हणतोय बुद्ध नको बुद्ध आले आता बुद्धाच्या नावाखाली आम्ही शांत आहोत तर आमच्यावर किती अत्याचार करायचं काय गोष्टीचा विचार करून करायला पाहिजे ना काय विचार काम करणं आवश्यक आहे ना आपण ते करणार आहे आपण कमी करतोय आणि दुसरी माणसाला काही काम नाही कायदेशीर कारवाई तर मित्र आंबेडकर साहेब भारतीय गोलमा सभा यांनी संवर्धन हे सगळे करणारच आहे परंतु आपल्याला आपली विरासत जी आहे ती बुद्धाच्या काळातली आहे भगवान बुद्धाच्या काळातून नंतर समाज वर्षकांच्या काळातली आहे बाबासाहेबांच्या काळातली आहे असे कित्येक ठिकाणं मला माहिती आहे का की महागडी महाविहार हे जागतिक वारसा असलेले ठिकाण आहे ते पण बोलायचे जागा नाही तिथे 4 लोक होते 5 लोक जन्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची ती पण बोलायच्या जागातली आपली माणसं पण ती बोलायची जागा बाबासाहेबांची दीक्षाभूमी ज्याच्यावर आपण स्वाभिमानात आलो ती दीक्षाभूमी सुद्धा त्याच्या अतिक्रमण करतात हा काय चाललंय भारतातल्या भारतीय देशामध्ये सत्ता तुमची आहे सत्ता तुमच्या हातात आली म्हणजे कायदा तुमच्या हातात आला नाही ना धर्म तुमचा माझा धर्म जो आहे तो 4 चौकटीत पाहिजे घरात पाहिजे ना की रस्त्यावर पाहिजे ना की सार्वजनिक पाहिजे त्यामुळे असं आपल्याला जर करायला लागलं तर पुन्हाही या देशामध्ये असहिष्णुता वाढेल आणि मग जातीयता वाढेल धर्माच्या लोकांमध्ये यादी निर्माण होईल आणि देश हा अशांत होईल जो भगवान बुद्धाचा युद्ध नको बुद्ध हवा आहे म्हणजे शांती हवी आहे मग शांती ही राहणार नाही अमन राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे सरकारच्या बाजूला भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली बुद्धी शोधना पिढ्या समजा सांगितलं जी काय करायची कायची कारवाई करेल परंतु तुमची सगळ्यांची ताकद वाढणं गरजेचे आहे तुमची संख्या वाढणं गरजेचे आहे जर का या अमावस्या आहे पौर्णिमा आहे याच्यावर प्रत्येक आता अमावस्या आणि पौर्णिमेला भारतीय बौद्ध सभा समता संघटनाच्या वतीनं प्रत्येक बुद्ध लेण्यावर आपल्याला वंदना घ्यावी लागेल आपली ताकद दाखवावी लागेल अतिक्रमण आपण गेलो तर अतिक्रमण होणार नाही म्हणून जाण्याची प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्याच्यातून येणारा 26 मार्च समाज अशोकांची जयंती आहे तर ती जयंती आपण आंबेडकर भवनमध्ये चैत्यभूमीमध्ये होणार संध्याकाळी परंतु सकाळच्या प्रहरामध्ये पूर्ण देशभर समाज अशोकांची जयंती आता आपल्याला बुद्ध लेण्यावर साजरी करायची आहे आपली जी काय विरासत आहे विरासत टिकवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल त्याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावं आणि या तुमच्या अमावस्येच्या निमित्तानं जे काय आपण सर्वांनी या ठिकाणी जी ताकद दाखवण्यात आली आपण हा जो भगवान बुद्धाच्या आपली जी विरासत आहे ती टिकवण्यासाठी आपण ज्यांनी काढले सिंहाचं वाटायला आपण जर सगळे भेट आहात त्याबद्दल आपल्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या वतीनं आणि बुद्धी सोसायटी संस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि रजा घेतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय
सर्जांचा भारतीय मातृभूमी सगळ्यांचा भारतीय मातृभूमी सगळ्यांचा भंडारे साहेब आगे बढ़ो, भंडारे साहेब आगे बढ़ो. जय भीम. जय भीम. जय भीम. आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की हा गाडा मी इथपर्यंत आणलाय, हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगलं, पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता कामा नये.